होय चाल चाल बंधू आणि भगिनींनो, वेळ बराच झालेला आहे आणि बऱ्याचशा आमच्या आई बहिणी इथे उपस्थित झाल्या, कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत. पुरुष वर्ग कुठेही जाऊन आपला मनोरंजन करून घेतो आणि कुठेही जाऊन तो कार्यक्रम बघतो. ज्याला जशी आवड असते तशा प्रकारचा तो कार्यक्रम बघत असतो. परंतु आमच्या आई बहिणी माय माऊल्या यांना कुठे जायला तेवढा वेळ भेटत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी खास आग्रह असतं. या गावामध्ये कार्यक्रम केले जातात आणि म्हणून वेळेअभावी बांधवांनो मी सुंदरसा एक पोवाडा आमच्या आई बहिणींसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगला मार्मिक पोवाडा, ज्याच्यापासून तुम्हाला प्रबोधन मिळेल, सीख भेटेल आणि त्या पोवाड्यात गलती कोणाची, आई बापांनी कसं केल्या पाहिजे, वर्तमान जीवनामध्ये आपला कर्तव्य काय आहे, या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आहेत आणि चांगला मार्मिक पोवाडा आपल्या पुढे सादर करतो. प्रत्येकाने ह्या पोवाड्यावरती लक्ष देऊन सावधानरित्या त्यांनी आपले वर्तणूक करावे, हीच या पोवाड्यातून सीख भेटते आणि तो पोवाडा तुमच्या पुढे सादर करतो. बंधू आणि भगिनींनो, शांत चित्ताने ऐकावा ही विनंती. त्याचप्रमाणे स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण मांगली यांच्या स्मृती प्रित्यर्थ 100 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी मिळाले करिता त्या देणाऱ्यांना शतश प्रणाम, धन्यवाद.
ऐकावे आता श्रोते जन, मी सांगतो तुम्हाला हात जोडून, चित्त द्या बोला तुम्ही शांत रूपान, माझे दादा ठेवून ध्यान, 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 गिरधारी आली परमिला, बांधवानो डोळ्यात मामिता, गिरधारी आली परमिला, त्या पिंडके पाराला आणि गेले स्वर्गाला, माझे दादा चुरा मारून, माझे दादा चुरा मारून, माझे दादा चुरा मारून, माझे दादा चुरा मारून, तहसील जिल्हा गोंदियात आणि दक्षिण दिशेला पिंडके पाराला, तहसील जिल्हा गोंदियात आणि दक्षिण दिशेला पिंडके पाराला, आणि ढाडू शावकार मोठ्या जोरात, माझे दादा नौकर सोसायटीच्या, माझे दादा नौकर सोसायटीच्या, दादा नौकर सोसायटीच्या, माझे दादा नौकर सोसायटीच्या,
होता धाडू धाडू शावकार आणि धनदर्व्यानं पूर्ण परिपूर्ण होता. त्याच्याकडे मुलाच्या त्याने लग्न केला. त्याची एक मुलगी होती, तिचे नाव होता प्रमिला आणि खूप सुंदर होती ती. आणि ती प्रमिला सुद्धा एवढी देखणी होती आणि तिच्या लग्न करण्याचं त्यांनी मनामध्ये आणला. लग्न तिचा करणार आहे आणि त्या बेतामध्ये होते म्हणून काय. आणि पाहात अशा परिस्थितीमध्ये सुख संपन्न दारिद्र्याने आणि पैशा पाण्याने त्या घरामध्ये कशा प्रकारच्या विघ्न येतो, कशा प्रकारच्या ते हे कुठून येतो, हे कोणाची गलती आहे कशी आहे याच्याकडे दृष्टी ठेवणे हेच मी आपल्याला यापुढे सांगणार आहे. करे रात्र दिवस विचार आणि तो धाडू शावकार आणि मुलीला वर मिळेल मानाचा मिळेल सोडून येतो खरा. माझे दादा विचार पोळाचा, माझे दादा विचार पोळाचा. दादा विचार पोळाचा, माझे दादा विचार गिरधारीची कहाणी सुरू आहे. तयारी केली त्याने कॉलेजाची आणि सहारा गोंधळाची. तयारी केली सहारा गोंधळाची त्या कॉलेजाची आणि शिक्षण घेण्याची. तयारी केली कॉलेजाची
समाजाचा गिरधारी मुलगा तो आपल्या गाव लांब होत आहे म्हणून तो मामाच्या गावी आला शिकण्यासाठी. मामाच्या गावी आला, तिथं तो राहायला लागला आणि तिथूनच तो कॉलेजला जायला लागला. ह्या एवढी परिस्थिती त्याच्यावर आहे. आणि बघा पुढं काय मार्मिक कहाणी होतो तुम्हाला प्रत्यक्षात प्लॉटिंगद्वारे दाखवण्यात येत आहे. गिरधारीचे झाले होते लग्न, त्याचे लहानपणी लग्न झाले, हे गोष्ट लक्षात ठेवा. गिरधारीचे झाले होते लग्न, शिक्षणा कारण मामा गावी आला चालून. मामा गावी आला चालून. काय न घरी बायको होती जवान, हो धीरे धीरे हो धीरे. घरी बायको होती जवान, हो धीरे धीरे हो धीरे. घरी बायको होती जवान, हो धीरे धीरे हो धीरे. घरी बायको होती जवान, हो धीरे धीरे हो धीरे. बघा तिथं आल्यावर काय होतो काय प्रकार. येताच मामाच्या गावी प्रीत नवी नवी, प्रेमिला होती रूपवान. प्रेमिला होती रूपवान. आणि जुळले दो खाचे संगोपन, हो धीरे धीरे हो धीरे. जुळले दो खाचे संगोपन, हो धीरे धीरे हो धीरे. जुळले दो खाचे संगोपन, हो धीरे धीरे हो धीरे. जुळले दो खाचे संगोपन, हो धीरे धीरे हो धीरे. अंगी जवानपणाचा भार, अंगी जवानपणाचा भार परमिला नार. समाजाची होती पोवारी, समाजाची होती पोवारी. मनाला तो गिरधारी पाहून, हो धीरे धीरे हो धीरे. मनाला तो गिरधारी पाहून, हो धीरे धीरे हो धीरे. इथपर्यंत आला. कशा प्रकारचा तो मुलगा मराठा समाजाचा शिक्षणाच्या नावाने आला आणि वडिलांनी त्याला
म्हटलं शिक्षण झालं आता, परंतु तो ऐकायला तयार नाही. तो त्याला शिक्षणाची धुंदी होती. शिक्षण शिकण्यासाठी आला. वडिलाच्या बरोबर दोन दोन गोष्टी झाल्या, वैचारिक आणि तो मामाच्या गावी आला चालून. मामाच्याच गावी त्या पिंडकेपरात ती परमिला नावाची पोरगी होती, सुंदर होती. आणि तो तिच्या रूपावर, तिच्या आता कशी त्याची ते दैवशक्ती, तो तिच्या प्रेमात पडला. याची आधीच पहिल्याची घरी घरवाली आहे, पहिली पत्नी त्या गिरदारीची, आणि तो दुसरीच्या प्रेमात पडला. कोणाची चूक आहे हे तुम्हाला दर्शवण्यासाठी इथं या पोवाड्याला मी सादर करत आहोत. शांतचिता नाही का? धन्य परमेश्वर, अथक परिश्रमाने आपण शाळा शिकून राहिलो रे. आज आपला मॅट्रिकचं वर्ष आहे. ए लेवलची परीक्षा आपण दिली, परीक्षा दिली, आजचा निकाल आहे. परमेश्वरा, या गावातील संपूर्ण देवी देवताला माझा नमन आहे. भगवंत, मी तुम्हाला आशीर्वाद मागतो. जास्ती काही करू नका, मला पास करून द्या. मला शिक्षणाची ओळख नाही, शिक्षणाचा खूप ध्यास आहे आणि शिकून पुढे काहीतरी होण्याचा मनोमन निर्धार केला. आज जातो शाळेमध्ये, निकाल कधी भेटला तो खूप चांगलं होईल आणि पुढच्या शिक्षणासाठी आपण पुढे काहीतरी करता येईल. जेव्हा नापास कधी झालं मन दुखून जाईल आणि आपण एकदा हारलो तर जीवन संपल्यासारखं होईल. म्हणून जाऊन पाहा. म्हटलं माझ्या बांधोरे राजे, हा गेला का रे? शाळेचा निकाल होता, जाईन म्हणून लपचा. चला ठीक आहे, आपण जावं. अभि आज शाळेचा निकाल आहे, लपच्या आपल्याला का म्हटलं? शाळेचा निकाल नसेल का आपल्या? आज आहे का? हो, रिझल्ट आहे ना. माझ्या 12 महिने अभ्यास केला, परीक्षा दिली ना, आज निकाल आहे, पास कधी नाही झालो. तो उद्या आपल्याला पुढे जाता येईल का? जाता येणार नाही, पण माझ्या आजीनं मला उठवलं काऊन नाही? तुझ्या आजीची चूक आहे. अरे मी तेच तर म्हणून राहिलो. तुझ्या आजीनं नाही उठवलं होतं, उठवलं तुझ्या आजा तो. अरे आजा बाबूराव तो काऊन? अरे तो गेला. हो का? 2 वर्ष झाले तो गेला. चाल बरं, आपण निकाल लागला असं पाहुणे.
आपल्या आधी एवढे सारे विद्यार्थी येऊन गेले आले का नाही? आणि आपल्याला येण्याचा मौकाच भेटला नाही. तर त्या बोर्डावर पाहिलं तुझ्या नाव किती नंबरवर आहे का? अरे बाबा, माझ्या त्या बोर्डावर माझ्या नाव काही दिसत नाही. नापास झालास मग तू. अबे असा नको म्हणू. माझा नंबर पाय बरं, माझा नंबर. मी बी नापास झालो तर खालून पाय खालून. खालून नव्हता. अरे माझ्या नाव काही समजून नाही राहिलं. अबे राजे सुधारती पाय. हा तो अग्गा बाबा, अरे तुझ्या नाव तर नंबर 2 वर आहे. नंबर 2 वर. पण मी तरी पास झालो सगळे. अरे पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. मी पास झालो का रे? अरे पास झाला, शाबास. झाले. पास झाला. अरे पण अरे माझ्या निकालाचा काय झाला असेल? अबे मी खरंच पास झालो का रे? पास झाला. एवढा पास. पास झालास, पास झालास. माझ्या बापाला बहुत खुशी होईल रे. अवश्य खुशी होईल. माझ्या बापाला खुशी होईल भगवंता. माझं खरंच ऐकलं, मला पास केल्यास आता मी खूप आनंदात झालो. बिलकुल बिलकुल. आता 1 किलो पेढे घेतो आणि आपल्या वडिलांसाठी पेढेची पसंत घेऊन जातो. अरे याला पहिले पसंत मी तुला देतो. मला पहिले देजो. तू माझ्या मित्राचा. मी तुझा मित्र. चला, ठीक आहे. ठीक आहे. नापास झाला. नापास झाला तर मनावर घेऊ नको. अरे नापास पुढे झाले. ये. पण मी तुला पुढे गेल्यावर तुला मदत करेन. ठीक आहे? हो, ठीक आहे. काय आहे? हो. वाटलं होतं पास होईल, पण वरच्या टोकावर नंबर येईल असं वाटलं नव्हतं. आज योगायोगानं मला तालुक्यात मी दुसऱ्या क्रमांकाला पास झालो. हे माझ्यासाठी जमलं. कारभार नेगा लावाचे नारे म्हटलं माझे नारे. ए शिला, कुठे गेली? काय हो तुम्हाला आवाज दिले? ए बहिणी, काय हो? एवढं उदास काय करत होती? अहो घरामध्ये कामं करत होती. घरात काम करत होती? होय. बहे, तुला सांगू? काय व? अगं तुझ्या डोक्यावरचा भार उचलण्यासाठी हा गिरधारी तत्पर झाला. संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नंबर 2 ला पास झालो ग. हो का? खूप आनंदाची गोष्ट आहे. शाळेमध्ये माझा सत्कार झाला बघ. वाव, खूप छान. शाळेमध्ये माझा सत्कार झाला आणि म्हणाले, बाळा अबे जिल्ह्यात नंबर 2 ला पास झालास. भविष्य तुझ्या पाठीशी आहे. भविष्यात तुला काहीतरी व्हायचंय म्हणून पुढचं शिक्षण शिक. मास्तरनं मला आशीर्वाद दिला. तुला आनंद नाही झाला? अहो मला खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला की या पूर्ण मोहल्ल्यामध्ये मी पेढे वाटणार. एवढा आनंद झाला मला. मी कोण हो? अहो तुम्ही माझे पतिदेव आहात हो. आता खरं लागला. आता पास झाल्यासारखा लागला. आता लागला. तुला सांगू, अगं माझ्या खुशीमध्ये हर इंसान के प्रगती के पीछे एक बाई का हात होता है. माझ्या शिक्षणामध्ये तुझ्या मुलाचं सहकार्य आहे. माझ्या शिक्षणामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. तू जर मले
आपलं लग्न झालं 12 महिने झाले ना होय झाले का नाही होय झाले. लहानपणी लग्न करायचा बालविवाहाच्या अंतर्गत आपल्याला अरेस्ट केलं असतं पण कायदा होता का नाही म्हणून आपलं लग्न झाला आता 12 महिने झाले आपण काही कारभार केला का नाही केलं. अरे त्याचा परिणाम होईना बाई मी शाळेत पास झालो होय झाले. होय का नाही होय हा संयम ही माणुसकी आणि हा सिलवान मला तू दाखवली मी खरीच उदाहरून यावं तुम्हाला पास होण्यासाठी प्रवृत्त केले बाबा कुठे गेले बाबा शेतामध्ये गेले आहेत. बाबा शेतात गेले होय. बाबाने पहिली गोष्ट सांगू होय का नाही बाबा किती खुश होतील नाही बाबा का किती खुश होणार. होय का ते होत का तिथे बाबाजी हो बाबा म्हटलं माझ्या हाताला ओ पप्पाजी अहो येतच आहे तिकडे. जाऊ दे येईल लमचा होय चला देते मी तुम्हाला. सुनबाई गय सुनबाई काय म्हणले मामाजी. तुला काही काही वेळेचा भान आहे किंवा नाही अहो घरामध्ये कामच करत होते मी. कामं करत होते होय. आता वाजले किती मी सकाळपासून शेतावर तर राबतो ते बैल बिचारे त्यांना पाणी पाजायचं आहे तुझ्या डब्याच्या मी वाट पाहत राहिलो त्या पोटानेही मारून राहिल्या तुम्ही कष्टानेही मारताना पोटानेही मारून राहिल्या अहो सकाळपासून दुपारपर्यंत कामच करत होती हो. अरे काम करत पण तुला माहित आहे ना दररोजचा डब्बा आपण नेऊन द्यावा लागतो पण शेताकडे तू आपलं काम आटवून दररोज यायला पाहिजे ना तिकडे मिरच्याचा तोडा सुरू आहे तिकडे आपल्या शेतावर किती काम पसरलेला आहे त्या वावरामध्ये बैल बांधल्या त्यांना पाणी पाजावं लागतो मी उपाशी किती वेळावा मी दम धरून राहावा अहो आज मी वाईट काय म्हणतो काय हो. आता स्वयंपाक झाला आहे का हो झालं. तू आता डबा घेऊन येतेस का हो घेऊन येते हा घेऊन येते. आणि तू कुठे आहे ते आतमध्ये जेवण करायला दिले त्यांना मी. जेवण करायला त्याला दिले होय. आणि म्हाताऱ्या माणसाची काही फिकरच नाही अहो मी आता बोलवायला येणारच होती तुम्हाला डबा घेऊन डबा आणून देणारच होती तुम्हाला मी. मग आता येतच होती तर ते आले त्यांना जेवण करायला दिली. अरे त्याची गोष्ट आहे पहिल्यांदा कोणता नवीनच किती काम करून राहिला हा? आज तुमच्या पायाखाली जमीन बी हालून जाईल कायची? तुम्हाला आकाश तिथे बोलवलं असं आनंदाची गोष्ट मी सांगणार आहे कोणती आनंदाची गोष्ट अजून करायची राहिली तुम्ही मला सांगा कोणती गोष्ट आनंदाची सांगेल तेव्हा तुम्हाला आनंद होईल आता तू सांग मला आनंद होतो माझ्या शेतीतला माल बरोबर गेल्या पाहिजे अरे बाळांच्या शेतीला बोलली ती ए, हा. शेती आपली आई आहे बाबा शेती आई तर जन्म देते पण शेती आपल्याला पालन पोषण करते वर वल्लोपार्जित पिढ्यानपिढ्यापासून ते आपला उदरनिर्वाह करते ते जर आज नसती तर भीक मागायची पाळी आली असती हे शेती जर नसती ती भीक मागायची पाळी आली नसती मग? शेती कसायला शिक्षण लागते शेतकरी व्हायला बी शिक्षण लागते आणि शेतीमध्ये मशागत करायला बी दिमाग लागते तो दिमाग शिक्षणाशिवाय ये नाही अकल नको वाटू रे अहो, सांगा लवकर म्हणजे मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंबर 2 ला पास झालो बाबा माझ्या शाळेमध्ये सत्कार केला हेडमास्टरनं असा जर फोटो काढला तुझी हो त्यात का नवल आहे हा? अरे ते आमच्या गावामध्ये मोठमोठाले सत्कार होतात ते मंत्री येतात कोणी कोणी खासदार येते कोणी आमदार येते बाबा. असं काही फुलायचे ते आहे त्याच्यात काय मोठं वेगळा तागडा सांगून राहिला तू बाबा खरं मी जे सांगितलेलं तुम्ही थट्टेवर गेलं तर तुम्हाला आनंद नाही झाला कोणता आनंद अरे मला तुमचा पोरगा नंबर 2 ला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पास झाला हा. साऱ्या लोकांना कौतुक वाटला गावच्या सरपंचाले वाटला पोलीस पाटलाले वाटला हा? चांगला झाला मलाही आनंद झाला की माझा मुलगा पूर्ण जिल्ह्यामध्ये नंबर 2 मध्ये पास आहे चांगला झाला मी तुझं अभिनंदन करतो परंतु
अभिनंदन नुसते केल्यानं अभिनंदन नाही होतं बाबा. तुम्ही मला आशीर्वाद द्या, मी पुढचं शिक्षण शिकण्यासाठी पुढे जाणार आहे. ए! खबरदार, हा? हे कपडे उतरव, हो, कपडे काढ हे शाळेचे हो. आणि सरळ तिकडे शेताकडे जा. शेतावर वाढीचे काम आहे, लागवड सुरू आहे, वांग्याची टमाटराची लागवड सुरू आहे. हे सगळं झालं, तू शिकला, सत्कार झाला, पास झाला, जिल्ह्यात आलास, धन्यवाद बेटा. बाबा. परंतु ऐकून घे, आता हे आपलं काम पुढच्या नाही आहे. आपलं काम आहे शेतीत. शेती माय आपल्याला भरपूर देईल आणि आपण स्वतःच परपंच करू आपला चालवून, बाकीचं काही सगळं तुमच्यासारखा बाप परमेश्वरा कोणाला नको देव. असे 4 महिन्याचे भेटरे, 3 महिन्याची मिरची, 2 महिन्याचे वांगे येतेत नाही जातेत. बरोबर आहे, शिक्षण येते का ते? अरे वडील पार्जित आम्ही हेच करत आलो म्हणून एवढा मोठा आमचाही झाला. तर म्हणून तुमची गत अशीच आहे, शेतकऱ्याची गत अशीच आहे. अच्छा, शेतकऱ्याच्या पोराला पुढे शिकावं. तुम्हाला माहित आहे, आपण ज्या समाजामध्ये राहतो बाबा, आपल्या समाजाला भूषण समजणार काम असते. आपल्या समाजाचे भूषण महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचा हो. माळी समाजाचा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ज्यांनी या संपूर्ण भारताला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. त्याचा जातीचा माणूस तो म्हणते आपल्या पोराला शाळा नको शिका. ऐकून घे. हा, बोलला ना. अरे ते कुठे महात्मा ज्योतिराव फुले, मग ते महात्मा झाले. तू आहेस का रे महात्मा? बाबा, अरे हा समाज आपल्याला शिकू देत नाही. येथे कोणाची कोणाला चालत नाही. आपल्याला आपल्या शेतीतच राबावं लागेल. येथे कोणीच कोणाला समोर जाऊ देत नाही. तो शिक्षणाचा नांद सोड आणि हे कपडे उतरावणी शेताकडे चाल. सुनबाई, बाबा, मी आजपर्यंत तुमच्याची हरियाणाची भाषा कधी बोललो नाही, पण आज निर्वाणीची सांगतो, मी माझ्या रिवाचा नाही. काहून तू अरुलाही जास्त करून राहिला का? अरुण नाही, हे माझं सहनशीलता बरं आहे. मी आतापर्यंत ऐकून घेतो. मी माझ्यावर याचा नाही, तुमची मिरची वांगे भेटले त्याला हात लावायचा नाही. मला शाळा शिकायचं, मी शाळा शिकायला पुढे जाईल. अबे शाळा शिकल्यानं कोणाच्या भला झाला रे? हा, बेदीरामजी वरचे मुक्काम मागली यांच्याकडून आमच्या पार्टीला 51 रुपयाचा पुरस्कार मिळाला. आता संपूर्ण संतरुणी आहे. काय म्हणता? मी म्हणतो एवढा शिक्षण घेऊन तू समोरच्या शिकतो म्हणतात, कोणाच्या भला झाला सांग बरं या गावात? बाबा, कोणाचा भला नाही झाला. कोणाच्या झाला? तो शिक्षण जर नसता तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं. अरे त्याची बराबरी करशील का? ते महान माणसं ते झाले. माऊली तर पाहिजे. आपला काम नाही आहे तो. आपला काम आहे शेती आहे तर शेतीवर नाही तर पण कामावर चाल. बाबा, तुझे नको सांगू कोणत्या तुम्हाला पुस्तकावर? स्वामीनाथन आयोग नावाची का नाही, आयोगाचे पुस्तक लागू केलं, आज नाही केलं. शेतकऱ्याचा आसूड नावाची पुस्तक होती, महात्मा ज्योतिबा फुलेनं प्रकाशित केलं. बाबा, तिने काल परवापर्यंत प्रकाशित केलं नाही. हे शेतकऱ्याचे दुर्भाग्य. मला शिकायचं आहे. शिकण्यासाठी मला शिक्षणापासून थांबवा नको बाबा, मी विनंती करतो. अरे तो आपल्या पक्षा काम नाही आहे मी रे. आता काय ऐकायची नाही. मला शाळा शिकायच्या म्हणजे शाळा शिकायची. अजिबात नाही. मला जेवायचं. पैसा मी लावू शकणार नाही, शेती विकणार नाही. कारण अरे या गावात कोणी झाला काय एखादा कलेक्टर? झाला का मोजवर? आपल्या गावात गावात कलेक्टर झाला का? कोणी IPS, कोणी डॉक्टर, MBBS, अजून मोठे पदावर जे आहेत कमिशनर, ते जर नसतील झाले म्हणून मला त्याच्या पावलावर पाऊल पुढे टाकून जावायचं आहे. या गावाचा विकास झाला पाहिजे, या लोकांचा विकास झाला पाहिजे. गोरगरिबाच्या तळागाळातील लोकांना न्याय मिळवण्यासाठी मी शिकेन बाबा. अरे फुकटानं होते का? पाऊल नाही होत. फुकटानं पैसे लागते. मी शिकीन. सरकारनं शाळा महाग केल्या, शिक्षण महाग केला का? भुरका खाऊन जाशील शिकवलं? हा बाबा, अजिबात जावाचं नाही. मला अन्न नाही मिळालं तरी चालेल, मला पाणी नाही मिळलं तरी चालेल, पण मला शिक्षणाचे त्यासाठी शिकायचे आहे. मी का म्हणतो, या गावात कोणी शिकला नाही, कोणी मोठ्या पदावर गेलेले नाही आहेत. तू कोण खेटकी मुली आहे रे? काही अवखाद आहे का रे का शिकायला? आपल्या गरीबाला शिक्षण नसेल? अजिबात नाही. आम्ही शिकू. जास्त त्या माझ्या पुढे शहाणपण सांगू नको. तुझ्यासाठी मी आपली शेती विकू, वल्लोपार्जित शेती. किती देते तुमची शेती? किती देऊन राहिली? किती? हा?
साला माला लागला, तुडतुडा लागला, खोडकिडा लागला, साबर द्यावी लागली, धान टाकते सरून राहिला, माग्याला ऑफर देते कडे निघते, एवढी मोठी इल्ली नाही ते कामावर वरून राहिला शेतीमध्ये. अरे तर तो देऊन राहिला ना, सरकार देते ना, नोंदणी केली. तो माझ्या हक्काचा अधिकार, शाळा शिकेल, डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, मला पगार भेटत तोंडाला नाही होत. इंजिनिअरिंग आणि डॉक्टर की शिकावायला 31 लाख रुपये डोनेशन द्यावं लागते. मला करोडो रुपयाचे आहेत ते. आपली मला शिकायला जाऊ द्या, काय करायचं ते सांग. मी म्हणतो साहेब ज्ञानेश्वरजी श्रीमान्य शाहीर ज्ञानेश्वरजी धुसाळा जास्त खरं माझ्या मुक्कामचा नागराज जिरवा तालुका 15/1/2026 नांदगाव यांच्याकडून 51 रुपयाचा पुरस्कार मिळाला. साहेब 200 रुपयाची चिठ्ठी लिहिल्याने अकाउंट दिले. कपडे का हा, हे कपडे का मी कपडे काढत नाही, मी शाळा शिकायला जात आहे. म्हणजे समजून राहिलं का? अबे आपली अवकात नाही आहे, नाही मारू नको. बे मी एवढा अनुभवी आहे, एवढा गावात मी इतकी उमर झाली, कोण शिकून राहिले? किती लोक डॉक्टर झाले? मला पहिला लोक तुम्ही आपल्या लेकरांना शाळा शिकायसाठी आणि किती लोकांनी कारखाने उभे केले रे आमच्या? काहून आहेत का? कारखाना उभा नाही केला, पण ड्युटी लागेल का? कोणी आहे का? डिप्टी कलेक्टर सीएम टीएम बनला का तुम्ही? आता बनेल ना, आता बनेल. मला 97% मार्क आले, मला काही कमी आले का? तू कोण होस या खेत की मुली? हे चांगले चांगले नाही शिकू शकले. चांगले नाही शिकले म्हणून मी शिकीन. माझ्यासोबत मुली अनुभव सांगतो मी. काय चालू भाऊ? अरे येथे कोणी नाही शिकत तर तुला शिकू बी देणार नाही. तुम्ही नाही शिकू द्या, मी शिकीन. जास्त ते आता माराल का? माराल माराल म्हणजे शाळेसाठी आपल्या पोराला माराल. अबे शाळा झाला ना तुझ्या? होऊन गेला. झाला तुले वाचता आला, लिहिता आला, तुले सारे गोष्टी समजल्या. हा. वाचता लिहिता आला, पेपर वाचता येते, चिठ्ठी लिहिता येते, मोबाईल चालवता येते. पण तिथून तर झाला, शाळा झाला का? अरे कोणत्या वर्षात चंद्रावर जाऊन आला तो चंद्रावर जाऊन आहे, मला शाळा शिकायच्या बाबा. माझी गोष्ट आहे, शेवटची ऐकून घ्या. ऐकता का नाही ऐकता? तुला सांगून राहिलो, काहून? प्रेमाने समजवतो. महापारा 7व्या आसमानवर गेला की अच्छा ठीक आहे, तुम्ही नाही शिकवत तर मामा कोणीच तसे मी असं निराधारा. कोण आहे तुझा? मामा आहे. कोणता साला तुझ्या मामा होय रे? काहून मामाच्या भाऊ नसेल? अबे तो साल्याच्या नाव नको घेऊ. काहून? त्यानं तुझी आई लागली लागली मिरची. त्या नालायक माणसाचं नाव नको घेऊ. तुझी आईची तब्येत खराब होती, प्रकृती आला का काही 5 रुपये फेकून मारलं का त्या भाड्याच्या बदल्यानं? जागा मागत काहून? तुझ्या आईचा अधिकार नाही आहे? हो, साला पुरी जागा धरून बसून गेला. लोकांच्या भरोश्यावरच. नाही, बिलकुल नाही. चल बांधावर. तो डबा घे शिदोरी आणि त्याला बांधावर यायला. कपडे काढ. चाललं ते माया बहीण तिकडे बिना पाण्याने उपाशी मरते. कोणतं काम करशील ते? गोल्या खेळशील? या गावचे मी म्हणलं ना मी शाळा शिकायची आहे म्हणून. अबे ते नाही शिकले पोरं, तू कोणत्या गाडीने जाशील? मी यती नाही शिकेन तर कोणी जाऊ शिकेन, पण शाळा शिकेन.
ती शाळा शिकायस रे तू? काहून अरे झाला पास झाला ना का रोजगार नाही काही नाही एवढं तर शिकले. एकच गोष्ट 10 का नको म्हणायचं. एक वेळी नेमकं स्पष्ट काय ते सांगून द्या. जाऊ का नको? तू जावाचा नाही जाईन तर जाईन तर दुबारा येशील नको. हो ठीक आहे ना. या मायमाऊलीच्या काही तुला सरम लाज नाही लागे का रे? हा ते कोणाला पाहून राहील? अहो, नको जाणं, मी कुणाकडे बघून राहणार हो? अगं तुझी गलती आहे. तू त्याला डोक्यात त्याला समजावून नाही सांगून राहिली. तो जाईल तर तू का करणार आहेस? मी एकटी बाई घरामध्ये काय करणार आहे हो? नको जाणं. आता तुले बी आली अक्कल. निघला त्या तोंडाला चिकटा. नाही, 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 तू मी शांत काय करणार आहो, काय करणार आहो? हा इकडे ये. हा बेंटेकच्या सोन्याला घालून राहिलीस ना? होय. होय? ह्या बेंटेकच्या भानगाड्या घालून राहिलीस ना? तुझ्या नवरा ड्युटीवर लागल इथं सोन्याचा मंगळसूत्र राहील काय ते राहील. अहो, मी याच्यामध्ये खुश आहे. मला नाही पाहिजे सोन्याचं. काय? मी बेंटेक्स घालून खुश राहणार. काय छापायचं? मी बेंटेक्स घालून खुश राहणार. मला सोन्याचं अच्छा नाही तू पाहिजे. मला सांग त्या नवरा तो फाटल्या गाडीचा जाऊन राहिला धोतरवाला असा म्हणणं तुला सोबल का? नाही, नाही सोडणार. अरे मग डॉक्टर नवरा डॉक्टर आहे तो इंजिनियर आहे म्हणणं नाही सोबल का? अहो, तर त्याच्या शाळा शिकायला जातो म्हणलं ना छोटे तू त्याची गोष्ट ऐकून राहिलीस. अहो, नको जाणं. मला एकटीला सोडून कशाला जाताय तुम्ही? तू मला सांग मी कायमचा जाऊन राहिलो का? नाही. जाऊन राहिलो का? नाही. तुले भात भेटते ना, होय. भाजी भेटते ना, होय. घर आहे ना, होय. कोथरी आहे ना, बाज आहे ना, होय. अजून का पाहिजे तुले? अहो, पण मी तुमच्या बिना अधुरी आहे ना. हो तर मी तर गेलो होतो ना. नाही जायचंच नाही. हे? नाही जायचं. पाय माय गोष्ट आहे. ए बोला. ज्या पद्धतीने पडले हा जीवन आहे, हे आपली जिंदगी आहे. अब साच को आच नाही दूध पे नाही ऐसा. ए पगली माझ्या बापानं म्हणलं तू बी असे बोलू ओ साच को आच नाही दूध पे नाही ऐसा. सब करता है सब करता है गा. का मतलब हे इकडे काय म्हणतो काय म्हणता? जीवन तुला समजलं का? हो, जीवन मला हो समजलं. जिंदगी ए पगली काय हो? ओ जिंदगी इम्तिहान लेके जिंदगी इम्तिहान लेके दोस्तों की जान दोस्तों की जान देती है जिंदगी इम्तिहान लेती है. ये जिंदगी इम्तिहान लेती है. काय हो? तू मला सांग मला मॅट्रिकला 97% मार्क आले त्याच्यामध्ये तुझा मुलाचा हात आहे. होय. लग्न जरी झाला पण पती पत्नी सारखे वागलो का? नाही वागलं. मी का म्हणतोय आपलं लग्न झालं पत्नी सारखे राहिलो का? नाही राहिलं. बहीण भाव सारखेच राहिलो ना. होय. आता तू वयच किती झाली? 15 वर्षाचीच आहेस. होय. बरोबर आहे. हो ना. जीवनभर आपल्याला आहे का नाही नवरा बायको सारखं राहता वेळ होय. आहे ना? आहे. मी तुझ्यासाठी आहो. हो, माझ्यासाठी जात. माझ्यासाठी जेवढं तू त्याग केलीस मी तुझ्यासाठी का नाही? अगं हे माझा हात वतर गे मी कुठेही जाईल. मी एकदा शाळा शिकून येईन नोकरीवर लागून येईल. मला तुझा करण्या सौभाग्याचा हा लेला साबू दे. ए पाय लढू नको लढू लढू नको लढू नको. मी तुमच्या बिना कशी का राहणार? ते मी जातो. ही माझी कसोटी ही माझी परीक्षा. मी इथून माझ्या बापाला हाताळला पुढे माझा मामा आहे ते मामाच्या गावाकडे जातो. अहो, लग्नाला आपल्या बरोबर 2 वर्ष सुद्धा नाही झाले हो. आणि तुम्हाला सोडून जातोय. माझा जीव कसा लागत असेल बा? काहून काय 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 लागत होता तुला? तुला काय पाहिजे होता सांग ना.
अहो घरी काही कमी नाही आहे, शेती आहे, वाडी आहे, घरदार आहे, सर्व आहे. भाऊ पण कसं तुला सांगू तुझं माझं प्रेम आहे. प्रेम या आतमध्ये अंतकरणात राहते, शरीराचं माध्यम बनवू नको. शरीर आज आहे ना उद्या शरीर घडतेलं म्हणते. तुझं माझं प्रेम आहे, मी येईन वापस. बरोबर आहे. अरे अजी पण जाच नको तुम्ही. सुन बाई, बोला मामाजी. अगं मी किती शेतावर जात जातो, घराकडे येत जातो, शेतावर जात जातो, घराकडे येत जातो. तुला समजत नाही का मी किती वेळपर्यंत भुका राहू त्याच्या शिक्षणासाठी? त्याला सांगितलं ना, तुला का म्हणणार रे? सुन बाई, हा बोला मामाजी. तो मूर्ख माणूस, त्याला कोणाची कीव नाही, कोणाची दया नाही, कोणाची आत्मा जाणत नाही. हा आपल्या शेतावर काम पडलाय, एवढी सोन्यासारखी मूर्ती घरी, हा पत्नी आहे, आणि तो त्याला भूत चढला. शिक्षक त्याला किती उदाहरण दिलं. अरे बेटा, माझ्या गावात शिकून सवरून बहुत लोक पडले आहेत, काही नाही झालं. बर्बादीचे लक्षण आहे ते. शिकू नको. तर तो त्याला वाटते मा वडील खूप खराब आहे, समजले? अहो मी त्यांना किती समजावलं, आता एवढे शिकले, भरपूर झाले म्हटलं, तरी पण ते गेले, मी त्या ऐकतच नव्हते. हो अगं पण तुला तर समजायला पाहिजे का मी कोणाकडे पाहू न कोणाकडे राहू न किती दिवस न केव्हा येणार. अहो का? त्यांना किती समजावलं, हात जोडले त्यांच्या समोर, तरी पण ते ऐकले नाही. आता मी जरी त्याला खरी परिस्थिती समजावून सांगितली का माझ्या अंतकरण नसेल, मा मुलगा नाही.